नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर मित्रांनो, आज आहे आपला विकेंड, त्याच्यामुळे सगळं चिल चालू आहे. आता 12 वाजले तर आणि आता सुद्धा आम्ही आमच्या आंघोळ करून आम्ही चाललो तर जेवायला. तर आपण पुढे ब्लॉग बघत राहा, पुढे काय काय घडतं ते. मित्रांनो, आज आहे आपला विकेंड आणि विकेंडचं आम्हाला काही काम नसतं असं पण. तर सगळ्यांना माहितीच आहे की देऊळबंद 2 रिलीज झाला आहे. तर आज आपण पण जाणार आहे देऊळबंद 2 बघायला, कारण खूप एक्साइटमेंट होती ह्या पिक्चरबद्दल. जेव्हा अनाऊन्समेंट झाली पिक्चरची तेव्हाच ठरवलं होतं की देऊळबंद 2 थिएटरमध्ये बघायला जायचं. आणि खूप गाजतोय पिक्चर खरं तर, आम्ही बघतोय. तर आता आपण करतोय तिकीट बुक. तर आपल्याला कुठले आपण 12 आणि 13 नंबरचं तिकीट बुक करतोय, कारण बाकी जे मला पाहिजे ते सगळे बुक झालेले आहेत. असे पण बघूया आपण आता. करायचं का बघ 12 आणि 13 नंबरचं तिकीट बुक. सीट भेटली ही महत्वाची गोष्ट. चांगली तर नाहीत पण बघू. आपण करूया आता तिकीट बुक आणि आपण बघणार आहोत देऊळबंद 2. आता परीक्षा देवाची देवाची देवाची. आपण आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इथं वरती आलो होतो, कारण खाली रेंज नव्हती. वरती टेरेसवर आलो आहे आणि इथं आंब्याचं झाड आहे एक. तर आंबे बघता बघता आम्हाला आंबे तर काही एक पण दिसले नाही, ते सगळे काढून नेलेत आमच्या मालकाने, तरी मालकींच्या भावाने. पण आम्हाला खाली दिसलेत 1-2 आंबे, तर आपण ते बघूया. तर मनगेने कॅमेरा तर मी जातो आतमध्ये. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे वा वा. मित्रांनो, एक आंबा भेटला आपल्याला, खराब आहे. सो सॅड. दुसरा एक 2 आहेत मित्रांनो इथं. गॉट इट 2 मँगोज. इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. मंजिनावी सोडतो आंबे. आणि अशा प्रकारे आपले इथले आंबे मे बी संपलेले आहेत असं वाटते मला. अजून कोणी सापडलं ते संपलेत आंबे. आंब्याचा सीझन संपला असं वाटतंय बरं का मला. बस करायचं आता. याचं काय करायचं? खायचे आता आता खायचं. रसिया आजा राजा जी. रसिया आजा. कुठला आंबा आहे हो? कुठला आहे? काय माहित नाव माहित नाही. आपण हापूस कन्सिडर करूया. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. फिलिंग घेऊया हा गोष्टी. आंबा हो खाली पडलेला झाडावरून, प्रॉपर पाडा रुको जरा सबर करो. पिकलेला आहे. कैसे करू? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. तर मित्रांनो, आपण मेसमध्ये आलो आहे. तर सध्या आपल्या देशात गॅसची तुटवडा चालू आहे, तुम्हाला माहीत आहे. तर आमच्या मेसमध्ये चुलीवर स्वयंपाक चालू आहे. इकडं आजी आहेत, काकू तुम्ही इकडं बघा, इकडं पण काकू आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आमचं जेवण झालं आहे. तर आता आम्ही जाणार आहे
नाही सांगणार मी. तुम्ही बघत राहा. बड़ा हरामी हो बेटा. आपण आता फायनली आलो आहे थिएटरच्या खाली. सिटी प्राईड थिएटरमध्ये आलेलो आहे आपण आणि आपण आता जाणार आहोत देऊळ बंद 2 बघण्यासाठी. तर आपण जाऊया. आपण दुपारी तिकीट काढायला बघितलं होतं पण तिथं काहीतरी नेटवर्क इश्यू येत होता. तर आता इथं जाऊन तिकीट काढणार आहे. तर जाऊया आपण थिएटरमध्ये. वरती नाही काय काय पेटीएमवर 300 रुपये प्राप्त झाले. फायनली तिकीट भेटलेलं आहे. बघू शकता. फुल झाले फुल थिएटर. आम्हाला लय घाण तिकीट भेटले. तिकीट जागा चांगली नाही भेटली, जरा साईडची भेटली. राहू दे, काय नाही, स्वामींसाठी काय पण. कुठून तरी स्वामी दिसणार ते. चालतं, भेटू आपण थिएटरमध्ये. 8-9 वाजता चालू होणार आहे. तोपर्यंत आपण पाणीपुरी खाऊन घेऊया. आलेलं आहे फलटणच्या द ओजी पाणीपुरीच्या इथं, फलटणकर पाणीपुरीच्या इथं. खरं तर ह्यांची टेस्ट एक नंबर आहे. आम्ही प्रत्येक वेळेस इथंच येतो. जेव्हा आम्हाला पाणीपुरीची आठवण येईल तेव्हा आम्ही फक्त इथं येतो. आणि आता त्यांचे ओनर आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बोलूया. नमस्ते फ्रेंड्स. तर आपलं एक छोटं स्टार्टअप केलं होतं फलटणकर पाणीपुरी नावाचं. तर सर्वांनी आमची बेस्ट पाणीपुरी खायला आहे. बेस्ट वडापाव तुम्हाला मिळेल. तसंच आपण आता कचोरी, दहीपुरी, वडापाव सगळं चालू करणार आहे बेस्टमधलं अजूनही. तर सर्वांनी नक्की विजिट द्या. प्लस शॉप आहे गजानन चौक फलटण, तोरणाच्या आसमोर फलटणकर पाणीपुरी. धन्यवाद. थँक्यू. आणि खरंच ह्यांची पाणीपुरी असं काय प्रमोशन नाही, पण त्यांची पाणीपुरी खरंच एक नंबर आहे. आम्ही प्रत्येक वेळेस इथंच येतो आणि द ओजी टेस्ट आहे. म्हणजे ह्याच्यापुढं आम्ही अजून टेस्ट ह्याच्यापेक्षा चांगली लेवलची टेस्ट आम्ही पाणीपुरी कधीच खाल्ली नाही. मी इथे येऊन आता 4 वर्ष झाले, पण इथून सोडून आम्ही कुठं दुसरीकडे पाणीपुरी खाल्लंच नाही. म्हणजे खाल्लंय, पण इथलं टेस्ट आहे ना ते टेस्ट वेगळं आहे. दुसऱ्यांच्या नाही कंपॅरिझन कधीच आपण करू शकत नाही. ही टेस्ट ओजी टेस्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने जर कधी आला फलटणमध्ये तर नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर आत्ताच मी स्वामींचं दर्शन घेतले. इकडं पलीकडं बघू शकतो थिएटर आहे. तर इथं बाजूलाच स्वामींचं मंदिर आहे. त्या दर्शन घेऊनच आम्ही स्वामींचा पिक्चर बघण्याच्या आधी स्वामींचं दर्शन घेतलं आणि हे पिक्चरचं तिकीट आहे ते घेऊन चाललो आहे. आम्ही आता पिक्चर बघायला जरा टाईम आहे अजून, तोपर्यंत म्हणलं इथे कुठेतरी काहीतरी करावं. पण स्वामींनी बोलवून घेतलं थोडक्यात आम्हाला. मंदिराची आठवण झाली, काहीतरी आवाज झाला ना, आम्ही आलो. दर्शन घेऊन आम्ही चाललो आहे तिकडं परत. एंटर्ड इन थिएटर. AC चालू आहे. छोटं आहे रे, बारामतीसारखं. छोटा आहे. भीड़ देखो, भीड़ गर्दी नाही. सेंटर येते. ज्या दिवशी तुम्ही इथे याल त्या दिवशी माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आस्तिकता आहे तेही तुम्हाला दिसेल. तुम्हाला यावंच लागेल महाराज. वेलकम टू अमेरिका.
तर मित्रांनो आताच आम्ही पिक्चर बघून आलो आहे देऊळ बंद 2. खरंच खूप चांगला पिक्चर आहे, सगळ्यांनी एकदा तरी बघितला पाहिजे थिएटरमध्ये जाऊन. एक समाजव्यवस्था किंवा शेतकऱ्यांच्या जीवनावरती आधारित एक पिक्चर आहे आणि खरंच हा प्रश्न कुणीतरी निर्माण केला पाहिजे की शेतकऱ्यांचं आयुष्य कसं आहे किंवा शेतकऱ्यांबद्दलची आत्मीयता लोकांना दाखवण्यासाठीचा हा चित्रपट आहे पूर्णपणे. आणि ॲज अ ॲग्रिकॉस मला असं वाटतं की खरंच एक न्याय दिला आहे ह्या पिक्चराला. स्नेहल मॅम खूप जास्त भारी अभिनय केला आहे आणि असं वाटतं ॲग्रिकॉस ॲज अ ॲग्रिकॉस म्हणून की खरंच याबद्दल काहीतरी घडलं पाहिजे किंवा हे समाजव्यवस्था किंवा आजकालचं सरकार म्हणा ही पद्धत कुठं ना कुठेतरी बदलली पाहिजे. आणि ॲज अ ॲग्रिकॉस मला असं वाटतं की एक तरी पाऊल आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या गोष्टीबद्दल. तर आजच्यासाठी एवढंच. सायनिंग ऑफ फ्रॉम आवर साईड. वी मीट यू सून इन नेक्स्ट ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग. मनगेन चालू झालं का? तर मित्रांनो